या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्तानं आपण काही राज्यस्तरीय प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. जुनी पेन्शन योजना सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात अनेक त्रुटी अनेक खाचाखोचा करून वारंवार टाळण्याचा प्रयत्न त्याला केला जातोय. त्यासाठी आम्ही मसराम सर जे काही शिक्षण क्षेत्राशी संबंधित आमदार असतील, आमच्या समविचारी आमदार असतील, त्यांना एकत्र करून मंत्री महोदय तिथं मान्य करतात. मोठ्या अधिवेशनामध्ये मंत्री महोदय येतात आणि सगळं मान्य होऊन जातात. सचिव नावाचा प्राणी मात्र खूप जबरदस्त असतो, खतरनाक. फुट्ट्या मारायचं कसं त्याला माहित असतं आणि त्याला फुट्टी न मारू द्यायचं काम आम्ही हे आमदार महोदय नक्की करणार आहोत. याची आपण आमच्यावर विश्वास ठेवावा. संच मान्यता 2015-2024 चा निर्णय रद्द व्हावा यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. 20% शाळा किंवा कमी असलेली शाळा ती बंद होणार होती, पण आता ती 10 वर आलेली. आता आपण पुन्हा 20 वर नेण्याचा त्याला प्रयत्न करू, ज्याच्या माध्यमातून हजारो शिक्षक आपापल्या जागेवर राहतील, पद टिकून राहतील आणि पुन्हा आपल्या संख्येत वाढ होईल. नवीन शैक्षणिक धोरण सरांनी सांगितलं की सुट्ट्या विसरा. कदाचित ही गोष्ट आम्ही कदाचित होऊ देणार नाही, कारण कोणती यंत्रणा आहे ते कधी आयुक्ताला वाटतं की आपण परीक्षा घ्यावं, कधी सीओला वाटतं आपण परीक्षा घ्यावं, कधी जिल्हाधिकाऱ्याला वाटतं आपण परीक्षा घ्यावं, कधी राज्यातल्या कोणत्या तरी मोठ्या माणसाला वाटतं की आपल्या वडिलांच्या नावानं अभियान चालू करावं आणि ते सुरू होतं. असंही आम्ही रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जून 2015 शाळा सुरू झाली. 25 ऑक्टोबरला राजीनामा दिला. त्यावेळेपर्यंत सलग 1 महिना मी कधीही शाळेवर नव्हतो. त्याचं कारण वेगवेगळे ऍप्स, वेगवेगळी अशैक्षणिक कामं, प्रासंगिक कामं, तहसीलदारांनी लावलेली कामं, गशियानं लावलेली कामं, सीओनी लावलेली कामं, आमच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला सुचतं की आपण हे असं करावं, त्यांनी लावलेली कामं, या माध्यमातून आम्ही 6 महिन्यातून कुणी सांगावसाठी टोकन नाही, सलग 1 महिना आम्ही शाळेत होतो का आपण? कदापि शक्य नाही. त्याहीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. केंद्रानं राज्यानं त्या संदर्भामध्ये निवडणूक आणि जनगणना हे अनिवार्य आहेत, बाकीचे अनिवार्य नाहीत असं तेव्हाच डिक्लेअर केलंय. पण आपलीच हौस. कधी कधी बीएलओला एक्स्ट्रा भत्ता मिळतो असं आपण म्हणतो, कधी कधी काही काही कारणं असतात आणि आपल्यातलेच 15-20% लोक काम करायला तयार होतात आणि त्या 70-75% विरोधात जातात. प्रशासनाला एखाद्याचा कागद पाहिजे असतो आणि त्या कागदाचा आधार घेऊन ते आपल्यावर कामं लागतात. शिक्षण विभाग म्हणजे प्रयोगशाळा झाली आहे. प्रयोगशाळा सगळे प्रयोग पहिले शिक्षण विभाग. कंत्राटी पद्धत कोणी आणली? तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी आणली. पहिला प्रयोग कोणावर केला? शिक्षकावर केला. त्रिस्तरीय वेतन श्रेणी सगळीकडे लागू आहे 10, 20, 30. पण प्रयोग या नावाखाली 12, 24, 36 आपण बघतो आहोत. वरिष्ठ निवड श्रेणी आपल्याला सरसकट मिळत नाही. त्यासाठी आपल्याला मोठा लढा उभा करावा लागेल. आम्ही आमदार म्हणून तिथं काम करणारच आहोत, पण या आमदाराच्या मागे डोकी किती आहे, शिक्षक किती आहे हे नक्कीच लोक पण बघतील आणि काम करणारं प्रशासन बघेल, काम करणारं राज्य सरकार बघेल. कारण जर तुमच्याकडे माणसंच नसतील तर तुमचं कोणी ऐकत नाही. त्याकरता पुन्हा माझी विनंती असेल शिक्षक बंधू भगिनींनो की या पुढला काळ आपल्यासाठी अतिशय संघर्षमय आहे. तुम्हाला शासनाने डिक्लेअर केलं आणि दिलं किंवा तुम्ही मागितलं आणि दिलं असं कधीच होणार नाही. त्याच्याकरता संघर्षाची तयारी ठेवा. अन्यायाविरुद्ध थोडी मनामध्ये चीड निर्माण होऊ द्या. जाऊ द्या सगळ्याबरोबर एकाने प्रयत्न केले की सगळ्यांना मिळतं ही भावना थोडीशी आपण बाजूला ठेवूया.
संघटन काळाची गरज आहे. याच्या पुढला काळ आपल्याला एकतर हे शासन वारंवार दाखवून दिले की आम्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये आहोत. प्रशांत बंब सारखी वळवळे आमदार अतिशय घमेकी आमदार असे लोक निवडून आलेल्या खास शिक्षकासाठी त्यांनी बैठक घेतली आणि म्हटलं आता मी निवडून आलो, 3 महिने मुदत आहे. अरे बाबा, ज्यावेळेस आम्ही लाखांनी तुमच्यावर येऊ तेव्हा प्रशांत कुठे जातील काय करणार नाही, पण ते लाख एकत्रित जावेत आणि त्यासाठी आपण समितीच्या माध्यमातून प्रयत्न करावे ही विनंती करणार आहे. आणि बंब सारखे किती जरी बंब आपल्याला सोडले तर त्याला थंड करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे हे मी नक्की सांगतो. याच्या बाबतीमध्ये मागे जयंतरावजी पाटील साहेबांनी सांगितलं होतं की शिक्षक शाळेत वेळेवर जात येत असतील तर त्यांच्या याच्याचा काही प्रश्न येऊ नये. त्यांना आम्ही लेखी आदेश काढण्याच्या मागणीवर जोर दिला, पण तिथे सचिवांनी पुन्हा फुटी मारली. हे असं करता येत नाही. माझ्यापेक्षा वरिष्ठ नेते या ठिकाणी आहेत, पण संघटनेमध्ये घुसून काम करण्याची सवय असल्यामुळं त्याची माहिती थोडीशी जेव्हा काढली तेव्हा आम्हाला लक्षात आलं की या संदर्भातला GR जो 8 किलोमीटर पेरीफेरीचा होता किंवा 10 किलोमीटर पेरीफेरीचा होता तो कुठेही अस्तित्वात नाही. फक्त आपण म्हणतो पळवाट आहे की 8 किलोमीटरच्या आत सूट आहे. नाही, आम्ही याच्याने बंद